गाईज, माझं नाईलाज होतं. याचं मला ट्रान्सलेशन तुमच्याकडनं करून हवं आहे. जर तुम्हाला याचं ट्रान्सलेशन आलं तर वेल अँड गुड, आणि जर नाहीच आलं तर डोंट वरी, मी आहे ना. आज आपण अशाच वाक्यांचं ट्रान्सलेशन बघणार आहोत. आज मी तुमच्यासाठी 15 ते 20 असे वाक्य घेऊन आली आहे, जे वाक्य तुम्ही मी आपण सगळे डेली वापरतो, रोज वापरतो. आणि अशा वाक्यांचं ट्रान्सलेशन जर तुम्हाला आलं तर तुम्हाला इंग्लिश बोलणं खूप सोपं होईल. चला गाईज, तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल सिम्पली इंग्लिश विथ प्रियांका, जिथे इंग्लिश आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकत असतो. तर गाईज, मी तुम्हाला विचारलं होतं माझं नाईलाज होतं याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार. तर माझं नाईलाज होतं याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय वॉज कंपेल्ड. आय वॉज कंपेल्ड. नेक्स्ट, येताना दुधाची पिशवी किंवा पॅकेट घेऊन ये. प्लीज ब्रिंग अ पॅकेट ऑफ मिल्क ऑन द वे बॅक. नेक्स्ट, त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं. ही सक्सीडेड बाय डिंट ऑफ हिज हार्ड वर्क. ही सक्सीडेड बाय डिंट ऑफ हिज हार्ड वर्क. हे अजिबात खरं नाही आहे. दिस इज नॉट ट्रू ॲट ऑल. दिस इज नॉट ट्रू ॲट ऑल. मला चुकीचं नको समजू. डोंट टेक मी रॉंग. डोंट टेक मी रॉंग. आज खूप थंडी आहे. इट्स फ्रीजिंग टुडे. इट्स फ्रीजिंग टुडे. नेक्स्ट, आम्ही घरी सुखरूप पोहोचलो. वी हॅव अराइव्ड होम सेफ अँड साऊंड. वी हॅव अराइव्ड होम सेफ अँड साऊंड. तिचे जेवायचे खूप नखरे असतात. शी इज अ पिकी ईटर. शी इज अ पिकी ईटर. त्याला फक्त स्वतःची पडलेली असते. ऑल ही केअर्स अबाउट इज हिमसेल्फ. ऑल ही केअर्स अबाउट इज हिमसेल्फ. नेक्स्ट, देव जाणे तू कुठे आहे. गॉड नोज व्हेअर ही इज. गॉड नोज व्हेअर ही इज. तुमच्यासोबत कोण कोण आहे. हू ऑल आर विथ यू. ती रडायचं नाटक करते. शी प्रिटेंड्स टू बी क्राईंग. शी प्रिटेंड्स टू बी क्राईंग. तुमच्या दोघांपैकी एक जण आत येऊ शकतो. ईदर ऑफ यू कॅन कम इन. ईदर ऑफ यू कॅन कम इन. उद्यापासून मी जिमला जाईन. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स आय गो टू द जिम. फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स आय गो टू द जिम. बस हेच ऐकायचं राहिलं होतं. ओनली दॅट वॉज लेफ्ट टू हिअर. ओनली दॅट वॉज लेफ्ट टू हिअर. काहीही झालं तरी मी तिथे जाणार नाही. कम व्हॉट मे आय विल नॉट गो देअर. कम व्हॉट मे आय विल नॉट गो देअर. ती गरजेपेक्षा जास्त झोपते. शी स्लीप्स मोर दॅन इनफ. शी स्लीप्स मोर दॅन इनफ. कोणाच्या सांगण्यावर तू हे केलंस. ऑन हुज बिहेस्ट यू डिड दिस. ऑन हुज बिहेस्ट यू डिड दिस. मानावं लागेल तिची इंग्लिश खूप छान आहे. आय हॅव टू ॲडमिट हर इंग्लिश इज व्हेरी गुड. आय हॅव टू ॲडमिट हर इंग्लिश इज व्हेरी गुड. इथपर्यंत सगळं ठीक आहे. सो फार सो गुड. सो फार सो गुड. तुला वाटेल तसं कर. डू ॲज यू प्लीज. डू ॲज यू प्लीज. सो गाईज, हे होते आजचे वाक्य. आय होप यू एन्जॉयड दिस व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.